नमस्कार. न्यूज लोकशाहीसाठी आपले सर्वांचे स्वागत आहे. मी रमेश गणकवार. आपण बातमी बघत आहात प्रभू येशू ख्रिस्तांच्या संदर्भात. आपल्याला माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस 6 दिवसावर येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने प्रभू येशूचे अनुयायी अनेक ठिकाणी वृद्धाश्रम, अनाथाश्रम, शाळा, कॉलेजेस अशा सर्व ठिकाणी जाऊन लोकांना मदत करत आहेत. आपण व्हिडिओमध्ये बघत असणारी ही सर्व टीम समाजसेवेसाठी पुढाकार घेऊन काम करत आहेत. प्रभू येशू ख्रिस्त हे ख्रिस्ती धर्माचे केंद्रस्थान आहेत. त्यांना बहुतेक ख्रिस्ती लोक देवाचा पुत्र मानतात, जो मानवतेचा तारणहार आणि मसीहा आहे, ज्यांचा जन्म 604 इ.स. पूर्वी झाला आहे. त्यांनी सुमारे वयाच्या 30व्या वर्षी आपले कार्य सुरू केले, मानवतेची शिकवण दिली आणि वधस्तंभावर खिळल्यानंतर 3ऱ्या दिवशी ते पुन्हा उठले, जिवंत झाले. त्यांनी पुन्हा जन्म घेतला दुःखितांची, पीडितांची सेवा करण्यासाठी. असे म्हणतात की मी सेवा करून घेण्यासाठी जन्माला आलो नसून सर्वांची सेवा करण्यासाठी माझा जन्म झाला आहे, असे प्रभू येशूचे कार्य आहे. 2025च्या नाताळाला सर्व भारतीयांना न्यूज लोकशाहीसाठी कडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. अशाच आमच्या नवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. न्यूज लोकशाहीसाठी मुख्य संपादक रमेश गणकवार, निवासी संपादक आदेश वानखेडे, संपादक प्रकाश गांगुर्डे, नाशिक. आपल्या सामाजिक कार्यासंदर्भामध्ये थोडीशी आपल्याला न्यूजसाठी माहिती द्यायची आहे. न्यूज लोकशाहीसाठी मी मुख्य संपादक रमेश गणकवार. आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण जे काही समाजकार्य करतो त्याबाबत थोडंसं बोलावं. धन्यवाद भाऊ रमेश. लोकशाही न्यूजपेपरला आम्ही धन्यवाद देतो. या सीझनसाठी धन्यवाद देतो की तुम्ही आमचं जे म्हणणं आहे ते तुम्ही ऐकून घेत आहात. हा नाताळ, या नाताळात प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गाचं राज्य सोडून या जगात आला. पापी लोकांना वाचवण्यासाठी. त्यांनी आंधळ्यांना डोळे दिले, लंगड्यांना चालवलं, मृतांना त्यांनी जिवंत केलेलं आहे. आणि तो या जगाच्या पापासाठी क्रूस खांबावरती मारला गेला, गाडला गेला. 3ऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. हे तसं विशेष कार्यासाठी तो या जगात जन्माला आलेला आहे. हे कार्य घेऊन आम्ही नशामुक्ती केंद्रामध्ये सुद्धा जातो, वृद्धाश्रमामध्ये जातो. जे लहान लेकरं आहेत, अनाथ आहेत, अनाथ आश्रममध्ये आम्ही जातो, जेलमध्ये सुद्धा जातो. हे सगळं जे शुभ संदेश आहे जगामध्ये, जो प्रभू येशूने आम्हाला दिलेला आहे, प्रेमाचा संदेश जो प्रभू येशूने आम्हाला दिलेला आहे, तर प्रेमाचा संदेश आम्ही सगळ्यांना सांगत जातो. आणि त्यांनी आम्हाला शिकवलं आहे की हे देणं जे आहे, हे देणं सर्वात महान गोष्ट आहे. तर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं देण्याचं प्रेमाचा संदेश देण्यासाठी आम्ही जगात जातो. धन्यवाद. सर्वांना नाताळाच्या शुभेच्छा. आणि